नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण पाहूया एक खूप इंटरेस्टिंग टर्म आहे. ते म्हणजे काय, स्टार्टअप्ससाठी एक टर्म वापरली जाते की रामेन प्रॉफिटेबिलिटी. आता रामेन प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय? तर रामेन नूडल्स जे असतात किंवा आपण म्हणू इन्स्टंट नूडल्स जे असतात, ते अ, खूप स्वस्त आणि एकदम कमी किमतीमध्ये आपल्याला मिळतात. तर असं स्टार्टअप तुमचा जर का असेल, ह्याचा अर्थ असा होतो, की तुम्ही मार्जिनली प्रॉफिटेबल आहात. याचा अर्थ काय, की जर का तुम्ही एक फाउंडर असाल आणि तुमचा स्टार्टअप व्यवस्थित चालतोय, जिथे तुम्हाला लॉस होत नाहीये आणि अगदी बेसिक जगण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतायत आणि हा प्युअर प्रॉफिट आहे. आता ह्याच्यामध्ये स्टार्टअपसाठी हे का फायद्याचं आहे, हे आपण जरा बघूया. बऱ्याचदा असं होतं, की अ, अनेक स्टार्टअप्सना इनिशियल इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी लागते. मग तिथनं तुमचा ब्रेक इव्हन होऊन प्रॉफिट येणं ह्याला वेळ लागू शकतो. पण सध्या एक असा ट्रेंड आहे, की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपला स्टार्टअप सुरू करता येतो. मग ते प्रॉडक्ट बेस्ड असेल किंवा सर्व्हिस बेस्ड असेल आणि मग तिथे जेव्हा तुम्ही रामेन प्रॉफिटेबिलिटी अचीव्ह करता, जिथे तुमच्या एम्प्लॉईजचा पगार, स्टार्टअपला येणारा खर्च, प्रॉडक्टसाठी काही खर्च येत असेल, हे सगळं वजा केल्यानंतर जो प्युअर प्रॉफिट राहतो, जो फाउंडर स्वतःच्या जगण्यासाठी वापरू शकतो. तर असा जर का तुमचा स्टार्टअप होत असेल किंवा असा जर का स्टार्टअप तुमचा जितक्या लवकर होऊ शकेल, तितकं ते चांगलं असतं. याचा मुख्य फायदा फाउंडर्सच्या दृष्टीने जर का बघायला गेलं तर असा असतो की तुम्ही कोणाकडनंही पैसे घेतलेले नसतात. त्यामुळे इन्व्हेस्टर तुमच्याकडे नसतो. त्यामुळे एकतर तुमच्याकडे 100% त्याची इक्विटी असते. जेव्हा इक्विटीचा प्रश्न येतो, त्यावेळेस असं होतं की डिसिजन मेकिंग सुद्धा तुमच्याकडे 100% असतं. कारण याच्यामध्ये तुम्हाला कोणालाही रिपोर्ट करावा लागत नाही, कोणालाही स्ट्रॅटेजी डिस्कस करावी लागत नाही, कोणाचं अप्रूव्हल घ्यायला लागत नाही आणि हा इनिशियल स्टेजेसमध्ये स्टार्टअपसाठी खूप मोठा पॉइंट आहे. बऱ्याचदा अनेक स्टार्टअप्स इनिशियली खूप इन्व्हेस्टमेंट घेतात आणि मग तिथे त्यांचं प्रॉफिटेबल असणं हे खूप दुरापास्त होऊन जातं. ह्याचा दुसरा फायदा फाउंडर्ससाठी जर का तुमचं प्रॉडक्ट बेस्ड स्टार्टअप असेल, तर इन्व्हेस्टर्स अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा हा खूप मोठा पॉइंट येतो, की जिथे तुमची स्टार्टअप ऑलरेडी प्रॉफिटेबल आहे. तर तिथे इन्व्हेस्टर्सचे जे 3 मेन गोष्टी असतात, की ह्या स्टार्टअपमधनं किंवा ह्या बिझनेसमधनं तुम्हाला प्रॉफिट मिळतोय का? आता त्याची स्केल अप करणं आणि त्याचे ते मोठं करणं हा दुसरा मुद्दा आहे. पण मुळात तुम्ही 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यामध्ये ही प्रॉफिटेबिलिटी अचीव्ह केलेली आहे, की जिथे इन्व्हेस्टर्सना ते प्रश्न पडत नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुमचं प्रॉफिटेबल स्टार्टअप होऊन बसतं, छोटं का होईना, ज्याला आपण मगाशी म्हणल्याप्रमाणे रामेन प्रॉफिटेबिलिटी म्हणतात. तर हे असल्या कारणाने अ, तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने टेस्ट झाली आहे. अनेक लोकांनी ती वापरलेली आहे आणि तुम्हाला रिकरिंग बिझनेस मिळतोय. हे सुद्धा मुद्दे इन्व्हेस्टर्ससाठी खूप महत्त्वाचे असतात. आता रामेन प्रॉफिटेबिलिटी हा कुठल्याही स्टार्टअपचा एंड गोल नसतो किंवा तो नसायला पाहिजे. ऑब्व्हियसली स्टार्टअप जेव्हा तुम्ही चालू करता त्यावेळेस तुम्हाला मॅक्सिमम प्रॉफिटेबिलिटी एक्स्पेक्टेड असते. त्यापेक्षा ते प्रॉडक्ट तुमचं किंवा सर्व्हिस तुमची अनेक लोकांपर्यंत पोहोचावी हा एम असतो. रामेन प्रॉफिटेबिलिटीचा फायदा जसा आपण मगाशी डिस्कस केला, त्याप्रमाणे अ, एक तुम्हाला चांगली स्टार्ट मिळून जाते आणि इन्व्हेस्टर्सला तुम्हाला अट्रॅक्ट करता येतं. रामेन प्रॉफिटेबिलिटीचे तोटे ॲज सच काही नाहीयेत. फक्त एक थोडासा मोठा डेंजर आपल्याला असं दिसू शकतो, की काही फाउंडर्स त्याच छोट्याशा प्रॉफिट ब्रॅकेटमध्ये अडकू शकतात. म्हणजे मग त्यांना स्केल अपच्या दृष्टीने विचार करणं कदाचित थोडंसं बंद होऊ शकतं. तर एंड गोल हा रामेन प्रॉफिटेबिलिटी नाहीये किंवा कायम तेवढीच प्रॉफिटेबल तुमचं स्टार्टअप असलं पाहिजे, हाही एम नाहीये त्याच्यामध्ये. पण जितक्या लवकर तुम्हाला प्रॉफिट घेता येईल आणि तुमचे जे एक्सपेन्सेस असतात, की जिथे बेसिक फूड खर्च असेल, ट्रॅव्हलचा खर्च असेल,
रेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं आपल्या स्टार्टअपमधनं जर का मिळत गेल्या, तर एक चांगली उर्मी तयार होते आणि तुमचा स्टार्टअप ग्रो करायला त्याचा नक्कीच फायदा होतो. एक गोष्ट मला इथे जाता-जाता सांगायला हवी आहे, की प्रत्येक स्टार्टअप अ, हा रामेन प्रॉफिटेबिलिटीमध्ये किती दिवसात येईल किंवा ह्या आपण जी कन्सेप्ट डिस्कस केली त्याप्रमाणे प्रॉफिटेबल कसा होईल, ह्याचा कालावधी स्टार्टअपच्या कॅटेगरीनुसार ऑब्व्हियसली बदलू शकतो. आता काही स्टार्टअप्स जे असतात जिथे तुम्हाला इनिशियल इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागते. म्हणजे प्रॉडक्ट मोठं असतं, कॉम्पोनंट्स जास्त असतात, मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला करायला लागतं. तर त्या केसमध्ये ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स तिथे लागू पडणार नाहीत. पण सध्या जर का तुम्ही बघितलत तर इंटरनेटच्या साहाय्याने अनेक लोकं वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. छोटे-छोटे कन्सल्टंट्स असतील किंवा फ्रीलान्सर्स असतील, ह्यांचा एक सिंगल पर्सन कंपनी असते किंवा 2 लोकं एकत्र काम करत असतात. तर अशा छोट्या स्टार्टअप्ससाठी ही प्रॉफिटेबिलिटी कन्सेप्ट जास्त फिट बसते आणि मेन गोष्ट ह्याची अशी आहे, की ही एकदा अचीव्ह झाल्यानंतर पुढे आपल्याला त्याचं स्केल अप कसं करता येईल, याच्याकडे प्रत्येक फाउंडरनी लक्ष देणं आणि त्या पद्धतीने स्ट्रॅटेजाइज करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, अशाच एखाद्या नवीन विषयावर किंवा अशाच छान कॉन्सेप्ट्सवरती आपण गप्पा मारायला पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.